नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत गॅप सर्टिफिकेट बद्दल। कोणत्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट केव्हा गरजेचं आहे, त्याचबरोबर गॅप सर्टिफिकेटचे फॉर्मॅट कशा प्रकारे आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नीटचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंगला आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या विषयाला आपण सुरुवात करतोय की आपण डिस्कस करणार आहोत गॅप सर्टिफिकेटबद्दल। जर विद्यार्थ्याची 12वी 2024 किंवा त्याच्या अगोदर विद्यार्थ्याची 12वी झाली असेल आणि दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेतलं नसेल, फक्त नीटच्या एक्झाम देण्यासाठी किंवा मेडिकलमध्येच करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जर गॅप घेतला असेल, जर विद्यार्थ्याचा शैक्षणिक खंड पडला असेल तर अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता असते। जे विद्यार्थी 2025ला 12वी पहिल्यांदा देत आहेत किंवा यावर्षी 12वीला अपियर होतात अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। जर विद्यार्थ्याची 12वी 2024 किंवा त्याच्या अगोदर झाली असेल आणि दरम्यानच्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांनी कुठल्याही कोर्सला प्रवेश घेतला नसेल तर त्याबद्दलचं सर्टिफिकेट म्हणजे गॅप सर्टिफिकेट। आता गॅप सर्टिफिकेटची विद्यार्थ्यांना आवश्यकता कधी आहे? नीटचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता आहे का? तर नाही। ॲडमिशनचे फॉर्म भरत असताना सुद्धा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। विद्यार्थ्याला गॅप सर्टिफिकेट तेव्हाच लागतं जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचा एखाद्या ॲडमिशन म्हणजेच प्रवेश प्रक्रियेमधून एखाद्या राऊंडला एखादं कॉलेज विद्यार्थ्याला अलॉट होतं आणि विद्यार्थी त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी जात आहे, अशा वेळेसच विद्यार्थ्याला गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता आहे। दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना कधीही गॅप सर्टिफिकेटची मागणी केली जात नाही, ना नीटचा फॉर्म भरण्यासाठी किंवा ॲडमिशन प्रक्रियेचे फॉर्म भरण्यासाठी। त्यामुळे विद्यार्थ्याला गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता जी आहे ती ॲडमिशनला जाताना आवश्यक असते। आता गॅप सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना कुठे मिळतं? एक तर विद्यार्थी गॅप सर्टिफिकेट तहसील कार्यालयातून काढू शकतात किंवा सेतूमध्ये जाऊन 100 रुपये किंवा 500 रुपयाच्या बॉन्डवर टाईप करून त्याची नोटरी करून घेऊ शकतात। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये निघणारे हे डॉक्युमेंट्स आहे। याच्याविषयी विद्यार्थ्यांना जास्त पॅनिक होण्याची आवश्यकता नाही। याचे जे काही फॉर्मॅट आहेत हा स्टँडर्ड फॉर्मॅट, याचा कुठलाही नसतो। कोणत्याही फॉर्मॅटमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टाईप करून माझा शैक्षणिक गॅप पडलेला आहे हे त्या कॉलेजला सांगू शकतं। तरी विद्यार्थ्यांना फॉर्मॅटची आवश्यकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये आमचा जो काही ऑनलाईन कोर्स आहे त्याच्यामध्ये फ्री कंटेंटमध्ये आम्ही हे गॅप सर्टिफिकेटचे इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही फॉर्मॅट त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। त्याचबरोबर एका विद्यार्थ्याचं मागच्या वर्षीचं जे काही गॅप सर्टिफिकेट आहे ते सुद्धा डेमो म्हणून विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात। आता गॅप सर्टिफिकेटवर कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख असतो तर विद्यार्थ्याचा शैक्षणिक खंड पडल्याचा उल्लेख असतो आणि दरम्यानच्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांनी कुठेही ॲडमिशन घेतलं नाही असं तो विद्यार्थी त्या ठिकाणी त्या बॉन्ड पेपरवर लिहून देत असतो। म्हणजेच विद्यार्थी 1 वर्षाचा गॅप आहे, 2 वर्षाचा गॅप आहे, 3 वर्षाचा गॅप आहे हे त्याच्यावर संपूर्ण त्या ठिकाणी मेन्शन आहे। आता गॅप सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे का? तर यस, विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागत असतं। जर विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालं, ॲडमिशनला विद्यार्थी त्या ठिकाणी गेला, इतर डॉक्युमेंट्ससह कॉलेज विद्यार्थ्यांकडे गॅप सर्टिफिकेटची मागणी त्या ठिकाणी करू शकतो। तर अशा प्रकारे हे गॅप सर्टिफिकेटबद्दलचं डिटेल डिस्कशन आहे। याबद्दल विद्यार्थ्यांचे जेवढे काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही आमच्या वेबसाईटवरून प्रयत्न केलेला आहे। वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेटबद्दलचे 7 ते 8 विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आणि त्या 7 ते 8 प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। अशाच जे काही आहे माहितीपूर्ण जी काही अपडेट्स आहे तुम्हाला आमच्या वेबसाईटवर सुद्धा वाचायला मिळणार आहे। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।